नंदुरबारचे तत्कालीन वादग्रस्त व नालायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे राजकीय नेत्यांशी कसे जवळचे संबंध होते आणि ते राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावरती संपूर्ण पोलीस खात्याचा कारभार चालवत होते। सर्वसामान्य जनतेवरती, आदिवासी लोकांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अत्याचार करत होते। सामाजिक कार्यकर्त्यांवरती तडीपारची कारवाई करून अन्याय करत होते। आपल्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे तक्रार होऊ नये व आपल्या विरोधामध्ये वृत्तपत्रामध्ये बातम्या येऊ नये या संबंधातलं सुद्धा हे संभाषण आहे। मैं आपके मैडम के पास ही बैठा था, वो बोल रही थी कि मैं आपके बीजेपी का ऑफिस ही चला रही हूँ, अशा पद्धतीचं हे संवेदनशील संभाषण आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला म्हणजेच बिरसा पॅटर्नचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केस नंबर 411/2025 अन्वये खटला सुरू आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीन 3 सह आरोपी पोलीस अधिकारी आहेत। या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांनी फटाकडे फोडून आनंदोत्सव साजरा केला। अशा अधिकाऱ्यावरती बदली होणे ही कारवाई होऊ शकत नाही, तर यांना सेवेतून बरतर्फ करायला पाहिजे होती। यांनाच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करायला पाहिजे होती। परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या श्रवण दत्त यांच्या चुकीची कारनामे माहीत असल्यामुळे यांची फक्त पोलीस महासंचालक या कार्यालयामध्ये स्टॉप ऑफिसर म्हणून नियुक्ती केली। सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसच्या ठिकाणी यांना नियुक्ती दिली नाही। यांच्या कारकिर्दीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात अनेक निरपराध लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली। यांनी सट्टा, मटका, जुगार जे काही अवैध धंदे आहे, अवैध व्यवसाय आहेत, हे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये वाढले होते। जेव्हा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना यांनी असंविधानिकरित्या नेत्यांकडून सुपारी घेऊन दुष्ट पद्धतीने नेत्यांच्या इशाऱ्यावरती तडीपाराची कारवाई केली, त्यावेळेस नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालये एक दिवस वकील महासंघाने बंद ठेवली होती। जेव्हा असा IPS अधिकारी नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करू लागतो, जेव्हा एखादा IPS अधिकारी पार्टीसाठी, राजकीय नेत्यांसाठी जर काम करत असेल, तर सर्वसामान्य लोकांना न्याय कोण देणार हा प्रश्न निर्माण होतो। अशा नालायक पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे। यांनी नंदुरबार जिल्ह्याचं पोलीस खातं बदनाम तर केलंच, परंतु यांनी खाकी वर्दीला कलंक लावला। त्यामुळे लोकांचा पोलिसांवरचा विश्वास नाहीसा झालेला आहे। पोलीस झाले चोर, रक्षकच झाले भक्षक, अशा पद्धतीच्या बातम्या यांच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या विरोधामध्ये आलेल्या आहेत। म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री, या गृह खात्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संवेदनशील प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन या नालायक पोलीस अधीक्षकाचे मोबाईल्स यांनी जप्त केले पाहिजे। मोबाईल्स याचे जप्त केल्यानंतर कशा पद्धतीने हा सर्वसामान्य जनतेवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करत होता, नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करत होता, आणखीन कोणत्या प्रकारचे षडयंत्र करत होता, सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपार करत होता, अशी या श्रवण दत्तची चुकीची सगळी कामं
बाहेर येतील, म्हणून माननीय गृहमंत्र्यांनी याला तात्काळ सेवेतून बडतर्फ केले पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. जय हिंद, जय भारत.